जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचे पती सोयरिया सोयरिया सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो मला तुमची कितीतरी लावण्या सुद्धा किती म्हणजे प्रसिद्ध आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला, खेळताना रंगबाई होळीचा, अतिशय सुंदर. म्हणजे कुठल्याही लावणीचा कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही या गाण्याशिवाय. ही गाणी झालीच पाहिजेत. आणि नेहमीच राया तुमची घाई, हे तर अतिशय सुंदर लावणी गीत आहे तुमचं. एक वेळचा प्रसंग मला रोशनबाई सातारकर यांनी सांगितला, तो असा गमतीदार आहे. त्यांच्या जळगावामध्ये एका खेड्यामध्ये कार्यक्रम होता आणि तिथे झाला त्यांचा कार्यक्रम सुरू. परंतु येऊ कशी तशी नांदायला अशा चिठ्ठ्या आल्या त्यांना की हेच म्हणा येऊ कशी तशी ना. मग त्यांनी सुरुवात केली तर एक माणूस उभा राहिला, 500 रुपये असे हातात धरले. हे गाणं म्हणायचं नाही. अरे सगळ्यांची इच्छा आहे, सगळे सांगतात म्हणायचं, पण कसं गठुडं घेऊन म्हणायचं. बाईला प्रश्न पडला, आता इथं कुठं गठुडं. मग त्यांनी काय केलं बघा, समय सूचक होता. त्यांनी धावत जाऊन तो तबला घेतला डोक्यावर, गठुडं म्हणून तबला डोक्यावर घेतल्याने लावणी सुरुवात केली तर अशी दौलत जादा झाली, असे पैसे मिळाले, पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. तर ते गाणं ऐकत तुम्हाला माहित आहेच सगळ्यांना. नेहमीच राया तुमची घाई, नका लाव गठुड बांधायला, आणि येऊ कशी तशी मी नांदायला, हो येऊ कशी तशी मी नांदायला. चित्रपट, आकाशवाणी या माध्यमांनी नेहमीच आपल्या मनावर राज्य केलं. असे कितीतरी आवाज, मग गजानन वाटवेंचा आवाज असेल, बाबूजींचा लाडका आवाज असेल, किंवा माणिकताईंचा आवाज असेल, माणिक वर्मा यांचा, कितीतरी आवाज, कितीतरी गाणी ज्यांनी आपल्याला मनमुराद आनंद दिला. आणि त्या सगळ्या गाण्यांशी संबंधित असं एक नाव म्हणजे विठ्ठलजी शिंदे आज आपल्या बरोबर आहेत. विठ्ठलजी, तुमचं एक गीत आशा भोसले यांच्या स्वरांनी सजलं आणि त्या गीताची काही कथा आहे असं आम्ही ऐकलं, ती जरा सांगा. हा, तर एकदा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याकडून निरोप आला की मला बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धाच्या जीवनावर अल्बम तयार करायचा आहे, तेव्हा तुमचं संगीत पाहिजे मला. बर. मी त्यांना जाऊन भेटलो त्याप्रमाणे आणि ते अल्बम करायचं ठरलं. हा अल्बम सुमित कॅसेट कंपनीमध्ये तयार झाला. आता हा अल्बम करण्याच्या आधी रामदास आठवले मला म्हणाले की हा अल्बम करतो खरं, पण याच्यात एक तरी गाणं जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्याकडून गायलं गेलं पाहिजे, तर ह्या अल्बमचा सार्थक होईल, अल्बम केल्याचं सार्थक होईल. म्हटलं मी जरूर प्रयत्न करतो. आणि त्याप्रमाणे गाण्यांना चाली लावल्या मी आणि आशाबाईंच्याकडे गेलो मी. आता आशाताईंनी मला पाहिल्याबरोबर हसल्या. मला का बऱ्याच दिवसाने आलात, तर म्हटलं हो काम आहे, जरा कामासाठी आले. काय काम आहे, तर म्हटलं एक तरी गाणं तुम्ही, मी आता नवीन अल्बम तयार करतो, एक तरी तुम्ही गाणं गा. त्या म्हणाल्या की अवश्य गाईन. काय गाणं कशावर आधारित आहे, तर म्हटलं हे गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि बुद्धांच्या जीवनावर आधारित आहे, तर तुम्ही हे गायलं पाहिजे. ते म्हणाले मी अजूनपर्यंत तरी गायलेले नाही, पण आता तुम्ही विनंती करताय म्हणून मी गाते हे गाणं. आणि बाबासाहेबांच्या बद्दल मला अतिशय आदर आहे, प्रेम आहे. मला फार बरं वाटलं त्यांनी हो म्हणून सांगितलं. आणि मग मी त्यांना ते गाणं बसवलं आणि रेकॉर्डिंगला उभ्या राहिल्या त्या. तर त्यांनी मला त्या गाण्यातल्या काही जागा होत्या ना, त्यांनी मनाने घेऊन
ते गाणं असं गायलं की त्या गाण्याचं खरोखर त्यांनी सोनं केलं. आज खरी गोडी मला लागली आजमाची, आज खरी गोडी मला लागली आजमाची. बुद्धनामाची भीमनामाची, बुद्धनामाची भीमनामाची. आज खरी गोडी मला लागली आजमाची, आज खरी गोडी मला लागली आजमाची. बुद्धनामाची भीमनामाची, बुद्धनामाची भीमनामाची. बोधिसत्वाने प्रेमाने जगात या जिंकले, भीमरायाने मोलाचे कणकण ते वेचले. ही कीर्ती भूवरती आहे स्वयंदीपाची, ही कीर्ती भूवरती आहे स्वयंदीपाची. बुद्धनामाची भीमनामाची, बुद्धनामाची भीमनामाची. तुमच्या अनेक गाणी महाराष्ट्राच्या घराघरात पोचली आहेत आणि त्यात नवीन पोपट हा यांनी तर इतिहासच घडवला आणि हिंदी सुद्धा व्हर्जन आलं त्याचं. त्याला एवढं मोठं यश मिळेल असं वाटलं होतं का तुम्हाला? व्हिनस कॅसेट कंपनीला एक नवीन कॅसेट काढायची होती आणि म्हणून त्यांनी मला बोलावणं पाठवलं. त्याप्रमाणे मी व्हिनस कॅसेट कंपनीमध्ये गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक नवीन कॅसेट करून द्या. म्हटलं देतो. मी गाणी आणली, गाण्याला चाली लावल्या आणि ती गाणी त्यांना दाखवली. त्यांनी मला सांगितलं हे त्यावेळेस 10 गाण्यांची कॅसेट होत होती, आता 8 गाण्यांची होती. तर मला म्हणे हे 9 गाणं अच्छा आहे मगर हे गाणं 10वा गाणं अच्छा नाही. म्हणजे हेच नवीन हा तर ते 10वं गाणं होतं पोपटाचं. तर मी म्हटलं अरे हे तर चांगलं गाणं आहे. त्यांना म्हटलं. ते म्हणाले क्या पोपट पोपट कोई नई बात आहे क्या कोई. म्हटलं तेच चांगलं आहे, तेच करा. याच्यावर आम्हाला 2 दिवस वाद झाला आणि शेवटी करायचं ठरलं. आता गायक कोण घेणार. तर मी म्हटलं नवीन मुलगे आहेत. प्रल्हाद शिंदेचा मुलगा आनंद शिंदे हा याचा आवाज मला आवडला या गाण्यासाठी करा बोलले. रेकॉर्डिंग केलं ते गाण्याचं. आता गाण्याचं रेकॉर्डिंग केलं तर 1 महिनाभर कॅसेट बाजारात आली पण महिनाभर सेल नाही. मला बोलवलं काय तुम्ही हे आम्हाला गाणे दिली काय सेल नाही काय नाही. म्हटलं तुम्ही ॲडव्हर्टाईज केली का. ॲडव्हर्टाईज करा म्हटलं पेपरला वगैरे. मग त्यांनी ॲडव्हर्टाईज केली. जे गाण्याने उचल खाल्ली जो विठ्ठल शिंदे यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. 75व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं इथं विक्रोळीमधले आणि सगळ्या मुंबईमधले सगळे त्यांचे चाहते या कन्नमोहार नगरमध्ये बुद्ध विहाराच्या समोर इथं उपस्थित आहे. त्यामुळे म्हणजे आपल्यासारख्या आणि मी मंत्री असताना एक
आशा भोसलेनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी साधून ते म्हणाले की आशा भोसलेनी पहिलंच म्हणजे कॅसेटचे मंत्री सुधारणा आपण काढलेलं आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे आहे आणि त्याच्यामध्ये आशा भोसलेनी गायलेलं आहे. त्यानंतर उषा मंगेशकरनी गायलेलं आहे. प्रल्हाद शिंदेचं गीत आहे, तुमचं गीत आहे, विठ्ठल उंबाचं गीत आहे.